नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात वाढ होणार का? वाढ होणार तर किती होणार? काय होणार? काय महत्त्वाचे कारण कांदा भाव वाढण्याचे? आणखीन कांदा भाव वाढणार का? कधी वाढणार? किती वाढणार? त्या संबंधीची लाईव्ह अपडेट, महत्त्वाची कांदा बाजाराभाव संदर्भातील अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओ काय आहे, काय महत्त्वाचे अपडेट आहे, सविस्तर संपूर्णपणे जाणून घेत आहोत. पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ताजे आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार वेळोवेळी घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे. स्क्रीनवर जसे की तुम्ही बघू शकता, कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार त्यासंबंधीची लाईव्ह अपडेट जसे की तुम्ही या ठिकाणी बघत आहात. कांद्याचे दर क्विंटलला 4252 रुपयावर गेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांदा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. निवडणूक काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली होती. मात्र गेल्या 2 आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. बाजारपेठेत 2 आठवड्यात कांद्याचे दर 30 ते 50% वाढ झाली आहे. आगामी बकरी ईदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे. मात्र सरकार लवकरच कांदे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करत असल्याचं बोलले जात आहे. 600 रुपयांनी दरात झाली वाढ. लासलगाव बाजार समितीत 1 जून रोजी कांद्याचे भाव 2200 रुपये जास्तीचे होते आणि 2 आठवड्यानंतर म्हणजे शुक्रवार रोजी 2500 ते 2785 रुपयापर्यंतचे मार्केट गेले आहे. कांदा खरेदी दर ठरवण्याचे अधिकार नाफेड आणि NCFच्या ऐवजी आता डोकाला म्हणजे वाणिज्य विभागाला या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला आहे. आणि या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून जे काही भाव ठरवले जात आहे ते 7-8 दिवसाला एकच भाव ठरवला जात आहे. म्हणजे दररोजचे दररोज भाव पूर्वीसुद्धा वाणिज्य विभाग ठरवत असतील, परंतु या ठिकाणी दररोज भाव ठरत होते. परंतु आता आठवड्यातून एकदा म्हणजे 8 ते 10 दिवसातून एकदा बाजारभाव ठरवले जात आहे आणि ते 2100 रुपयापर्यंतचे बाजारभाव होते. परंतु आणखीन भावात वाढ झाली पाहिजे, कारण की इतर बाजारभावाच्या तुलनेने ते भाव फार कमी आहे. 600 ते 700 रुपयांनी इतर बाजार समितीमध्ये तो कांदा विकला जात आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहत असते. आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात कवडीमोल सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. कवडीमोल कांदा भाव सध्या शेतकऱ्यांना भेटत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा प्रश्न समोर आहे.